माझा परफेक्ट ऍक्टर दोनच आहेत, सक्षम आणि सईद. थँक्यू. आता विचारतात म्हणून केलंय खरं बोल. माझ्या बायकोवर जे आता मागून सुद्धा बोलते मी डायरेक्टर ऍक्शन म्हणतो मग ऍक्टिंग किंवा डायलॉग डिलिव्हरी चालू करायची असते. खरं तर मेन पॉइंट तो झाला पाहिजे ना. नाही बोलत असाल मागणे तर तुम्ही पुढे या. ऍक्टिंग केलं. ऍक्टरचं नाव असं खूप आहेत, म्हणजे एकाचं नाव घ्यायचं नाही तुम्हाला माझा मुद्दा कळालाच नाही. जरी ऍक्शन अच्छा मला झक मारा बोलायला काय बाबा. समोर काच आहे, काचेकडे बघून त्याला काय म्हणाल तुम्ही? काय म्हणाल त्याला? आता तेच रिपीट बोलत राहा. काच. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर तुम्हाला 90 डेजच्या चॅलेंज बद्दल तर तुम्हाला माहितच आहे. तर 90 डेज पैकी आज आहे 19वा दिवस. तर तुम्हाला आशिष सर तर माहितच आहे. नमस्कार. आणि हा आहे सक्षम तनपुरे. नमस्कार. फ्रॉम बारामतीचा आहे. एक युट्यूबर आहे, प्रसिद्ध युट्यूबर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिरियलच्या सेटवरचे ब्लॉगिंग वगैरे त्यांचे बिहाइंड सीन तो टाकतो आणि स्वतःची लाईफस्टाईल सुद्धा एक्सप्लोर करतो. आणि 7+ आर्ट अकॅडमीचे स्टुडंट आहे, अगदी सईद सुद्धा आणि सक्षम सुद्धा. तर सर तुम्हाला मी दोघांनी असं ठरवलेलं मगाशी की तुम्हाला थोडेसे फिल्मी प्लस ट्रिकी प्रश्न विचारणार. चालतंय. तर तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला रेडी आहात का? येस. ठीक आहे सर. तर तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की सेटवर ऍक्शन म्हणायला विसरलात तर सीन चालू राहतो की ऍक्टर कन्फ्युज होतो? सेटवर ऍक्शन म्हणायला विसरलो तर अशी एक वेळ होती की मी ऍक्शन नाही म्हणलं तरी काय ऍक्टर लगेच ऍक्टिंग करायला सुरुवात करायची. ओव्हर ऍक्टर. त्याला कट म्हणायचंय का? तुम्हाला सीन चालू राहतो तसाच का असं विचारलं. नाही रे, बरोबर आहे की. ऍक्शन नाही तू नीट ऐकलं नाही. बोल काय प्रश्न? सेटवर ऍक्शन म्हणायला विसरला तुम्ही तर सीन तसाच चालू राहतो का ऍक्टर कन्फ्युज होतो? ऍक्शन म्हणल्याशिवाय सीन चालूच होत नाही. चालू कसं करणार? कट म्हटल्याशिवाय बायकोचं लक्ष येतं, कन्फ्युजन येते. परत विचारू का ही कट म्हणले ऍक्शनच्या कट परत कशाला तसंच घेणार ते त्याच्यात आणि काय कट करायला ते एडिटिंगला तर आपण नॅचरल गप्पा मध्ये कशाला इथे आमच्या तसंच गप्पा चालू ठेवायच्या असतात पावर. एवढं काय द्या सर जाऊ तुम्ही उत्तर नाही देत, उत्तर द्या. काय झालं, एकदा मी ऍक्शन म्हणायचं म्हणलो पण नाही ऍक्शन तरी सुद्धा ऍक्टर ऍक्टिंग करायला लागला होता. आणि काय मी कट म्हणलं नव्हतं तर ऍक्शन कट म्हणायच्या ऍक्टर ऍक्टिंग थांबवली होती. म्हणजे असं काय नाही की डायरेक्टरनं ऍक्शन म्हणलं पाहिजे किंवा ऍक्टर कट म्हणलं पाहिजे म्हणून ऍक्टर कन्फ्युज होते. मुद्दा काय माहितीये का, खरं तर कॉल असतो डायरेक्टर ऍक्शन म्हणतो मग ऍक्टिंग किंवा डायलॉग डिलिव्हरी चालू करायची असते. खरं तर मेन पॉइंट तो झाला पाहिजे ना. नाही बोलत असाल मागणे तर तुम्ही पुढे या. नाही पुढे या ना. माझा इंटरव्ह्यू कशाला मला बसवलाय? इंटरव्ह्यू माझा आहे का हेल्थचा आहे? पब्लिक इग्नोर करा. गावात आले. हा सर हॅलो. हा शेअर होईल का? बबंद हॉटेल. नाही नॉर्मल व्हिडिओ विचारा असंच विचारा. मी सांगते हॉटेल मोडाचा वाडा बबंद हॉटेल. टायटल टाकायला इंटरव्ह्यू घ्यायला गेलो झाला वाडा भांडण झाली सगळं टाकायला. हा बरोबर मेड्याच्या कॉर्नरला हॉटेल. पोरी आवाज ऐक. पोरीच आहे का पोराचा आहे? सर स्पीकर टाका. बबंद हॉटेल. हो इथंच आहे कॉर्नरला. पण सर तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर दिलं बरोबर. कुठल्या प्रश्नाचं पण आता ज्या विचारलं हा. पण त्या तुम्ही जे एक्सप्लेन जे करत होता ऍक्टर बद्दल तर त्या ऍक्टरचं नाव मला सांगू शकता का तुम्ही? ऍक्टरचं नाव असं खूप आहेत, म्हणजे एकाचं नाव घ्यायचं नाही तुम्हाला माझा मुद्दा कळालाच नाही. जरी ऍक्शन अच्छा मला झक मारा बोलायला काय बाबा. जर मागणे बोलत असते माणसं तू मला प्रश्न विचारणार उत्तर मागणे तू त्यांचा इंटरव्ह्यू घे ना. माझा कशाला घेतो इंटरव्ह्यू होतो? सॉरी गाईज, हा इंटरव्ह्यू माझा नाहीये. शांत बस. हा इंटरव्ह्यू आहे श्रावणी सोळसकर. अरे ऍक्शन म्हणल्यावर समोरच्याने ऍक्शन तरी करत राहिला तर कॅमेरा रोल व्हायला पाहिजे ना. नंतर मेकअप करते आम्ही. ठीक आहे सर. पुढचा प्रश्न. सर तुम्ही एखाद्या मूवी मध्ये कॅमिओ केला तर एंट्री स्लो मोशन मध्ये असेल की सरप्राईज एंट्री? त्या बात आहे. माझी एंट्री असेल कॅमिओ म्हणून मूवी साऊथ स्टाईल स्लो मोशन. तर माझी एंट्री ही स्लो मोशनच असणार आहे. त्या आधीच उत्तर देऊन काशीत घातलेलं आहे. आणि सगळ्यात पहिला टेक लागेल पोटाचा.
चांगला पंगडांग असं पठालतंय हा. मी काय म्हणतोय अरे कशाला झक माराय बोलला इंटरव्ह्यू पण दीदी सर आज हँडसम दिसतात मेहंदी सायलेंट राहा तुम्ही तुम्ही दीदी प्रेक्षकांना लई मजा येणार आहे ही कलर बघायला. कलर मेहंदी मला नाही. वाटतंय माझा इंटरव्ह्यू झालेला आहे तेव्हा मला बोलावलाय नाही, काय थांबा फोन येते मला ए, पटपट बरं, हा, सर, आलं का? रॅपिड फायर. हा, एकच मिनिट अरे तू आमच्या शोला किंमत देत नाहीयेस. थांब थांब. अहो, ए, सर. पटकन, ए, पकडून ठेव सर आपण. सेटवर सगळ्यात जास्त सायलेन्स कोणावर ओरडायला लागतं माझ्या बायकोवर जे आता मागून सुद्धा बोलते मी silence म्हणतोय. तू भेट नंतर इंटरव्ह्यू नंतर भेट तुला सांग. भेट करून काय करणार काय करणार आहेस सांगते की तुला ए, नंतर ते सांगते. आणि इंटरव्ह्यू में हुआ teacher कलेश ना गाइस इंटरव्ह्यू में हुआ कलेश आता तुला पटकन अरे आम्हाला कळलं नाही की आम्ही इंटरव्ह्यू घ्यायला आलोय का भांडणं बघायला आम्ही. बर सर तुमच्यासाठी तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेताय का मला घेताय काय मला तुमच्यासाठी हा थोडासा पर्सनल प्रश्न हा, विचार की. डिरेक्टर म्हणून तुम्ही जास्त रागीट दिसता नाही, कोण बोललं? कॅमेरा ऑफ झाला की जास्त रागीट दिसता नाही 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 नाही, मी रागेट वगैरे काही नाहीये असं काही नाहीये ते उगाच गैरसमज कोणतरी तुम्हाला प्रश्न मांडला तुम्हाला राग कशामुळे येतो? मला राग जेव्हा मला इंटरव्ह्यू बोलून दुसऱ्याचा इंटरव्ह्यू कॅमेरा मागणं घेतला तेव्हा मला राग येतो प्रश्न मला विचारताना तू इंटरव्ह्यू उत्तर दुसरं पाठीमागून देते ह्यावेळी मला राग येतो बात तो सही है आणि मला इंटरव्ह्यू घ्यायला बोलून तुम्ही माझी घेताय यावेळी मला राग येतो तुमचा करा. मला तसं लो नाही. बजेट मूवी असली तरी हाय ड्रामा काढता येईल का लो बजेट मूवी असली तर हाय ड्रामा ओके म्हणजे तुला असं म्हणायचं की लो बजेट असले मूवी तरी प्रोडक्शन व्हॅल्यू आणि लार्जर दॅन लाईफ सिनेमा दाखवता येईल का तर हायली इम्पॉसिबल आहे कारण एक लार्जर दॅन लाईफ हाय बजेट ड्रामा म्हणजे काय की सगळे प्रोडक्शन कॉस्ट क्राऊड हेलिकॉप्टरनी एंट्री असं Scenario. क्राऊड कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर तर मित्रांनो बरं झालं मॅडम गेलेले आहेत आत तर आपण एक काम करू सक्षम सरांना परत एकदा बोलू म्हणजे ब्लॉगचा एंड तर आपल्याला नीट पाहिजे ना हो बरोबर. हो सर एकच प्रश्न फक्त शेवटचा एक. शेवटचा हा, ते सर, तू विचार ना. सर, तर मी तुला विचार बोलतो की मी. नाही 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 एक. मी आहो, मी नाही. हे चप्पल आहे एक सर. चप्पल काढताना फ्लिप फ्लॉप घातले बघितली तर हा. हा. आता एका वाक्यात उत्तर द्या हा. आज आपली जे 7+ आर्ट अकॅडमी आहे Yes. ते जेवढे पण सेशन्स जेवढे पण हे झाले हा. त्याच्यात परफेक्ट ऍक्टर कोण होता माझा परफेक्ट ऍक्टर दोनच आहेत सक्षम आणि सईद थँक्यू. आता विचारतात म्हणून ते होय. खरं बोल जरा, खरं बोल. सर परवा इंटरव्ह्यू बघितला तेव्हा राम मंडल तुम्ही दोनच ऍक्टर माझे फेवरेट आहेत ठीक आहे सर एक शेवटचा हा. शेवटचा हा. शेवटचा हम्म. असं कर 50 प्रश्न विचारा अजून. तू मागणे बोलायचं बंद कर तू भेट मला. ए, जाऊ दे सर ऐका विचार, 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 विचार. ए, बाबा, अरे विचार अहो, शांत शांत. सेटवर अचानक डान्स सीन आला तर तुम्ही कोरिओग्राफी कराल की हे ऍक्टर वरच सोडूया म्हणाल नाही मी कोरिओग्राफी करेन कारण मी मुळात डान्सर ऑलरेडी म्हणतो ऍक्टरवर सोडल. सोडा. जाऊ दे सर माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ नका आता जे दिलं त्याचं उत्तर द्या. काय ते म्हणले ना त्याचं एक्सप्लेन तर देतच नाही तुम्ही ऍक्टर नाही सोडत कुठला प्रश्न मी जो प्रश्न विचारला ना तुम्हाला ऍक्टर सोडाल का स्वतः कोरिओग्राफर दीदी आत्ता बोलले की काय ऍक्टर वर Actor वर सोडा सोडाल. हा, मग कशाला साक्षी झाला? कशाला साक्षी झाला? बोलवलं मला. तुमच्या आईचा काय मी जरा आता ती सर सर आता कसा वाटला तुम्हाला आजचा इंटरव्ह्यू? होय इंटरव्ह्यू होता आहे मला बोलून तुम्ही पाठीमागून दुसऱ्या बोलायला लावले तर जाऊ दे सर तुम्ही एम सी ब्लॉग्सला एम सईद ब्लॉगला गाठ पडलीची बोला एम सईद ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा इंटरव्ह्यू माझा. शेवटपर्यंत बघायला विसरू थांबा नका थांबा थांबा. टर्न पिस्तूल घे सरांचे पटकन. टर्न पिस्तूल घे. अहो, माझं सर, काळे राळे राळे काळे काळे राळे राळे काळे मडक फडक फडकत मडक मडक फडक फडकत मडक मडक फडक 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 तबल्याचे बोल. स्टार्ट. मी समोर काच आहे मी काचेकडे बघून आता एक माझ्या बघा समोर काच आहे समोर काच आहे तबल्याचे बोल.
धागे तिट 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 कडते तिट धागे तिट कडते तिट धागे तिट कडते मग त्या दोघांना म्हणाला होता हा म्हणा धागे तिट 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 धागे धागे तिट धागे तिट धागे तिट धागे तिट धागे तिट जाके तिकडे जाके तिकडे धागे नाही का बरं काय पुढे पटकन बोल हा मला ते बाकीचे काळे राळे काय काळे राळे टंग ट्विस्टर सरांनी म्हणले कन्फ्युजन सांगा तुम्ही सर आम्हाला नाही माहित. नाही मी का सासू, ऐका. काय काय स्टुडंट आहे ऐका मी आता जातो रमा काय बोललेली शी सेल सी शेल ना मी आता एक काम करतो मी जातो इंटरव्ह्यू मधून फक्त तुम्हाला शेवटचा टास्क आहे रुको जरा सबर करो समोर काच आहे हा काचेकडे बघून त्याला काय म्हणाल तुम्ही काच आय लव्ह काय यू म्हणाल त्याला काच आता तेच रिपीट बोलत राहा काच 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 would like to take notes while I take खूपच काय होता तर मित्रांनो आजच्या इंटरव्ह्यू मध्ये खूप मज्जा आली आहे तर तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन ब्लॉग्स पाहिजे असतील तर एम सईद ब्लॉग्सला नक्कीच जाऊन सबस्क्राईब करा अरे पण तुमचे प्रश्न राहिलेले शिल्लक विचार ना एकमेकांना तरी विचारा बघ काय उत्तर देताय. नाही आम्हाला सरांना विचारायचं होतं तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढच्या सेशनमध्ये सरांना काय काय अजून वेगवेगळे प्रश्न विचारू ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे पुढच्या सेशनमध्ये अजून मजा येईल आणि चॅनलला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय 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 बाय